मंडळी, माझं नाव समीक्षा। आज काय जेवण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज माझी मम्मी बेसनचा पोळा आणि भाकरी करणार आहे। चला तर मग सुरू करूया। आता आपण झटपट आणि चविष्ट बेसन पिठाचा पोळा बनवणार आहोत। त्यासाठी एका वाडग्यात 3 स्वच्छ धुवून घेतलेले कांदे बारीक चिरून घेऊ। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालू आणि थोडं चुरून घेऊ। कांदा बारीक चुरल्यामुळे तो दाताखाली लागत नाही आणि पोळाही लवकर भाजला जातो। कधी भाजी कमी असेल तर बेसन पिठाचा पोळा हा झटपट आणि चविष्ट पर्याय आहे। तुम्ही बेसन पिठाचा पोळा करता का भाजी कमी असल्यास? कमेंट करून नक्की सांगा। आता त्यामध्ये चिमूटभर हळद, 1 चमचा मालवणी मसाला, तुम्हाला जास्त तिखट पाहिजे तर तुम्ही मसाला वाढवू शकता। ओवा बारीक चुरून घालू। अडीच चमचा बेसन पीठ घेतले। मला 5 पोळ्या बनवायच्या आहेत, तसे मी अंदाजे पुढे वाढवणार आहे। आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालू। तसेच तुम्हाला आवडत असेल तर टोमॅटो सुद्धा घालू शकता, त्यामुळे पोळ्याला चव आणखी छान लागते। आता थोडे थोडे पाणी घालून मिश्रण एकजीव करून घेऊ। पोळ्यासाठी पीठ खूप पातळही नको आणि खूप घट्टही नको, मध्यम तयार करायचे। आता पीठ छान एकजीव झाले आहे। बेसन पिठाच्या पोळ्याचं मिश्रण तयार आहे। आता गॅस चालू करून तवा तापत ठेवू। तवा तापल्यावर 1 चमचा तेल घालून उलटण्याच्या साहाय्याने सर्व बाजूने पसरून घेऊ। तेल गरम झालेले आहे। आता तयार केलेले पीठ चमच्याने तव्यावर घालून गोल आकारात पसरून घेऊ। पोळ्याच्या आजूबाजूला तेल सोडू। त्यावर झाकण ठेवून साधारण 1 मिनिट शिजू देऊ। आता 1 मिनिट झालेलं आहे, झाकण काढून पाहूया। पोळा पलटी करून परत झाकण ठेवू आणि दुसरी बाजू भाजून घेऊ। झाकण उघडून पाहू। दोन्ही बाजू शेकून घेऊ। दोन्ही बाजूने छान करपूस भाजून घेऊ। पोळा छान सोनेरी रंगावर भाजून झालेला आहे आणि त्याला छान सुगंध येत आहे। आता तो जाळीदार प्लेटवर काढून घेऊ। 5 पोळ्या बनल्या आहेत। मिक्स पिठाची भाकरी बनवण्यासाठी आता एका टोपात पाणी घेऊन गॅस चालू करू आणि पाणी गरम करून घेऊ। पाणी गरम झाल्यावर ते एका तांब्यात काढून घेऊ। आता एका परातीत तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी आणि नाचणी याचे समप्रमाणात दळलेले 4.5 चमचे मिक्स पीठ घेऊ। त्यात थोडे थोडे गरम पाणी घालून पीठ मळून घेऊ। मिक्स पिठाच्या भाकरीमध्ये शरीराला फायबर, कॅल्शियम, प्रथिने आणि ऊर्जा मिळते, त्यामुळे पचन चांगले राहण्यास मदत होते आणि शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात। पीठ छान मुलायम होईपर्यंत मळायचे। या प्रमाणात घेतलेल्या पिठापासून साधारण 5 भाकऱ्या होतात। आता गॅस चालू करून तवा गरम करण्यासाठी ठेवू। पिठाचा एक गोळा गोल करून पोळपाटावर थोडं सुकं पीठ लावू आणि भाकरी छान गोल थापून घेऊ। तवा चांगला तापल्यावर भाकरी तव्यावर टाकू
भाकरी तव्यावर टाकताना ज्या बाजूला सुकं पीठ लावलेलं होतं ती बाजू वर ठेवायची. आता भाकरी सर्व बाजूने थोडे पाणी लावून घ्यायचं आणि लगेच उलटण्याच्या साहाय्याने भाकरी पलटी करावी. कच्चा वाटणारा भाग नीट शेकून घेऊ. भाकरीचे पीठ गरम पाण्यात मळल्यामुळे भाकरी मऊ, लुसलुसीत आणि जास्त वेळ ताजी राहते. त्यामुळे खायलाही छान लागते. पुन्हा एकदा पलटल्यावर भाकरी छान गरगरीत फुगून आली आहे. आता आपली गरमागरम भाकरी तयार आहे. ती एका ताटात काढून घेऊ. पाच भाकऱ्या झालेल्या आहेत. आजच्या जेवणात गरमागरम भाकरी, चपाती, बेसन पिठाचा खरपूस पोळा, मटारची भाजी, वाफाळलेला भात आणि डाळीची आमटी असा साधा, पौष्टिक आणि घरगुती जेवणाचा बेत तयार आहे. तुम्हाला असे जेवण आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. माझ्या मम्मीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा. धन्यवाद.